रातोरात घडणार चमत्कार, या राशींना मिळणार स्वामींचं अमूल्य वरदान। नमस्कार, आपल्या स्वामीनाथ यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। स्वामी समर्थ, एक नाव जे उच्चारताच अंतःकरणात एक विश्वास जागतो, रक्षणाची अनुभूती येते आणि प्रत्येक अडचणीतून सावरण्याची शक्ती मिळते। आज आपण बोलणार आहोत अशा 5 राशींबद्दल, ज्या राशींसाठी अचानक घडणार आहे एक चमत्कार, कारण त्या राशींवर पडली आहे स्वामी समर्थांची कृपाछाया। हे वरदान इतकं बलवान आहे की जे आजपर्यंत अंधारात होते ते आता प्रकाशात येतील। ज्यांचं नशीब थांबलेलं होतं त्यांचं भाग्य आता उधाण घेणार आहे। स्वामी समर्थ नाम घेताच मनाला धीर येतो। संकटात अडकलेला जीव वाट पाहतो एका चमत्काराची, आणि हाच चमत्कार घडतो जेव्हा स्वामींचं वरदहस्त आपल्या आयुष्यावर पडतं। आजच्या काळात कित्येक लोकांना वाटतं कधी येणार माझा दिवस, कित्येकांना वाटतं मी खूप सहन केलं, आता तरी काहीतरी चांगलं होईल का। हे सगळं जाणून स्वामी समर्थ स्वतः पुढे सरसावले आहेत आणि त्यांनी निवडले आहेत काही विशिष्ट राशी, ज्यांचं नशीब आता रातोरात बदलणार आहे। काही दिवसांपर्यंत ज्यांनी फक्त अश्रू ढाळले त्यांना आता हसण्याचं कारण मिळणार आहे। ज्यांच्या प्रयत्नांना आजवर यश मिळालं नव्हतं त्यांना अपेक्षेपलीकडचं यश मिळणार आहे। वृश्चिक, दुःखाच्या राखेतून फिनिक्स सारखी उभारणी। वृश्चिक राशीचे लोक आतून खूप खोल, खूप भावनिक आणि खंबीर असतात, पण गेल्या काही काळात त्यांना अपमान, गमावलेली नाती, फसवणूक अशा अनेक गोष्टींनी पोखरलं। स्वतःवर विश्वास ठेवायचा प्रयत्न केला, पण जगाने वारंवार तोडून टाकलं। आता मात्र त्या अंधाऱ्या रात्रीनंतरचा पहाट उजाळणार आहे। स्वामी समर्थांनी तुमच्या मनातील वेदना जाणल्या आहेत, त्यांनी त्या सगळ्या व्यथांवर स्वतःचा हात ठेवला आहे। वृश्चिक राशीला अचानक लाभ मिळणार। अडकलेला पैसा, गमावलेलं मान सन्मान, हरवलेलं प्रेम हे सगळं पुन्हा मिळवण्याची ही वेळ आहे। नात्यांमध्ये सामंजस्य वाढेल आणि हृदयात नवं समाधान फुलणार आहे। मीन, मनाच्या श्रद्धेला मिळणार उत्तर। मीन राशीच्या लोकांनी जीवनात नेहमी दुसऱ्यांना समजून घेतलं। ते शांत राहिले, कुणालाही त्रास दिला नाही, पण स्वतः मात्र नेहमी आतून तुटलेले असायचे। असं वाटायचं मी एवढं प्रेम देतो, पण मला कधीच पूर्णपणे कोणी समजून घेत नाही। पण ही वेळ संपली। आता ही राशी, ज्यांचं नशीब थांबलेलं होतं त्या नशिबाला आता गती मिळणार आहे। स्वामी समर्थांनी तुमचं सात्विक मन पाहिलं आहे, त्यांनी तुमच्या अश्रूंना थांबवलं आहे। प्रेमात जे अपूर्ण होतं ते पूर्ण होईल। जी संधी वाट पाहत होती ती तुमचं दार ठोठावेल। अचानक निर्णय तुमच्या बाजूने लागतील। शिक्षणात अडकलेली कामं मार्गी लागतील। मनात असलेली धास्ती नाहीशी होईल आणि एक नवीन आत्मविश्वास तुमच्यात उतरेल। सिंह, पुन्हा मिळणार आत्मभान आणि यश। सिंह राशीचे जातक स्वाभिमानी, आत्मविश्वासू आणि तेजस्वी, पण मागील काही काळात काही प्रसंगांनी त्यांच्या आत्मसन्मानाला धक्का बसला होता। जिथे यश हक्काचं वाटायचं तिथे अपयश भेटलं। जिथे आपले वाटले त्यांनीच पाठ फिरवली। पण आता सिंह राशीच्या आयुष्यात स्वामी समर्थ स्वतः हस्तक्षेप करत आहेत। तुमचं स्वाभिमान परत उभा राहणार आहे। तुमच्या निर्णयांना मान्यता मिळणार आहे। प्रेमात, करिअरमध्ये, समाजात प्रत्येक ठिकाणी सिंह राशीचं तेज चमकणार आहे। वाट पाहणाऱ्या प्रत्येक क्षणाला आता उत्तर मिळणार आहे। तुमचं नशीब एका रात्रीत फळणार आहे। जे सगळं थांबलं होतं ते आता एकाच वेळी सुरू होणार आहे। कुंभ, कल्पनांचं यशात रूपांतर। कुंभ राशीचे लोक वेगळे असतात। त्यांचे विचार, त्यांची दिशा पारंपरिक मार्गांपासून थोडी वेगळी, म्हणूनच त्यांना जग कधीच लगेच स्वीकारत नाही। पण त्यांनी जे ठरवलंय त्यावर ते ठाम राहतात। आता त्यांच्या याच चिकाटीला स्वामी समर्थांचं वरदान लाभणार आहे। कुंभ राशीच्या जातकांना अशा संधी मिळणार आहेत ज्या त्यांच्या कल्पनांना सत्यात आणतील। संशोधन, लेखन, कला, नवीन व्यवसाय, जिथे आजवर कोणी साथ दिली नाही तिथे आता स्वामी स्वतः मार्ग दाखवतील। हा काळ खूप मोठ्या बदलाचा आहे। ज्या गोष्टी अजूनपर्यंत अशक्य वाटत होत्या त्या शक्य होतील, आणि हे सगळं एका रात्रीत घडेल। जिथे भाग्य अचानक उधाण घेईल। तुला, गोंधळलेल्या जीवनात स्पष्टता आणि समृद्धी। तुला रास, संतुलन राखणारी, प्रेमळ आणि सौंदर्यप्रिय, पण मागच्या काही काळात त्यांच्या जीवनात तोल ढासळलेला होता। कधीतरी निर्णय घेताना मनात 100 विचार, भावनांच्या झोल्या झुळणं, यामुळे नशिबात स्थैर्य नव्हतं। स्वामी समर्थ आता त्यांच्या जीवनात स्पष्टता घेऊन आले। आर्थिक अडचणी संपणार, नात्यांमध्ये गोडवा निर्माण होणार, संधी, सौख्य, संपत्ती हे सर्व त्यांच्या वाट्याला येणार आहे। तुला राशीच्या लोकांना आता आयुष्य नव्याने समजणार आहे। ज्यांचं मन गोंधळलेलं होतं त्यांना आता शांतता लाभणार आहे, आणि त्यांच्या भाग्यात जे अडकलेलं यश होतं ते आता उघड्या हाताने त्यांच्यापर्यंत येणार आहे। अंतःकरणातून निघालेली एक साध। स्वामी समर्थांचं वरदान म्हणजे केवळ यश, पैसा किंवा प्रसिद्धी नव्हे,
तर मनशांती, आधार आणि साक्षात्कार. हे वरदान जेव्हा प्राप्त होतं तेव्हा आपलं आयुष्य बदलतंच, पण त्याहीपेक्षा आपण स्वतः बदलतो. स्वामी समर्थ महाराज की जय. असेच माहितीपूर्ण लेख रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.